सर्व विद्यार्थी व पालक मित्रांना सप्रेम नमस्कार. ग्रेट गाईड या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण 2024 या शैक्षणिक वर्षामध्ये होणाऱ्या ITIच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. वर्ग 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत आणि लवकरच निकालही जाहीर होणार आहेत आणि त्यानंतर ITI प्रवेश प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होईल. परंतु तुम्ही जर ITIला नंबर लावायच्या किंवा ॲडमिशन करायच्या विचारात असाल तर काही गोष्टीच्या पूर्वतयारीत असणे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये तुमची फजिती होणार नाही. ITI 2024 ची प्रवेश प्रक्रिया म्हणजेच ऑनलाईन फॉर्मची सुरुवात जून 2024 मध्ये होणार आहे. म्हणजेच आजपासून 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर ITIच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या काळामध्ये तुम्हाला ITIला प्रवेश घेण्यासाठी लागणारे पूर्ण कागदपत्र तयार करून ठेवावे लागणार आहे. तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमचा 10वीचा फक्त रोल नंबर, मोबाईल नंबर, आधार नंबर, ईमेल ID एवढी माहिती पुरेशी असते. परंतु मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर 7 ते 8 दिवसाच्या आत ITI कॉलेजला जाऊन लगेच प्रवेश निश्चित करावा लागतो आणि त्यावेळेस तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल हार्ड कॉपी मागवले जातात. नसता प्रवेश रद्द केला जातो. त्यामुळे तुम्हाला आतापासून तुमचे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे आहेत. आता प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र कोणती तर ते बघूयात आपण. काही मूळ कागदपत्र आहेत ते मी इथे सांगतोय. जसं की तुमचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच TC, मार्क मेमो म्हणजे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्हीही तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर तहसीलचे रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर नॅशनॅलिटी, आरक्षित वर्गातून असल्यास कास्ट, त्यानंतर आरक्षित वर्गातून असल्यास नॉन क्रायमलियर, हे सर्व प्रमाणपत्र तुम्हाला या येणाऱ्या काळामध्ये तयार करून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ITIच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज हा दाखल करायचा आहे. पूर्ण अपडेट ITI संबंधित कुठल्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला चॅनलवर नक्कीच मिळेल. तुम्ही कमेंटमध्ये तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. तुम्हाला त्या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन केले जाईल आणि यानंतरचे अपडेट ही चॅनलवरच देण्यात येईल. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवावे.